तर आता शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून अनेक खळबळजनक दावे केले जात आहेत। संजय राऊतांनी ते दावे केलेले आहेत। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। तर गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदेंनी त्यांचे गुरु शहांची भेट घेतली। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांचा निशाणा, मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघांमध्ये चर्चा झाली। राऊतांचा निशाणा, मला मुख्यमंत्री करा अशी मागणी शिंदेंनी अमित शहांकडे केल्याचा संजय राऊतांचा दावा। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांचा दावा, सीएम होण्यासाठी शिंदेंनी पक्ष विलीन करण्याची तयारी दर्शवल्याचंही वक्तव्य। फेक नरेटिव्ह कसा तयार करायचा हे राऊतांना अचूक कळलं। सामंतांचा पलटवार, तर दिल्लीत महाराष्ट्राच्या विकासाबाबत चर्चा झाल्याची सामंतांची माहिती। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीबाबत शिंदेंचा दिल्ली दौरा, सूत्रांची माहिती, वकिलांची भेट घेतली। तसंच अमित शहांसोबत ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून आगामी निवडणुकांबाबत चर्चा केल्याची सूत्रांची माहिती। मोगलांच्या घोड्यांना जसं पाण्यातही संताजी धनाजी दिसायचे, तसे यांना सगळीकडे शिंदे दिसत आहेत। उद्धव ठाकरे राजकारणातून पूर्णपणे संपून जाणार, रामदास कदम यांचा निशाणा। संजय राऊत ठाकरेंसोबत पण पवारांची चाकरी करतात। राऊतांना गुरु शिष्याचं नातं काय कळणार, अतुल भातखळकरांची राऊतांवर टीका। मला आयकर विभागाची कोणतीही नोटीस आलेली नाही, संजय शिरसाटांच्या विधानाचा विपर्यास केला गेला। पत्रक काढत श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण। शिंदेंचा दिल्ली दौऱ्यावरून जे आहे ते आता राजकारण पाहायला मिळतंय, पण मंत्री भ्रष्टाचार करतात, आमदार मारहाण करतो, हे युतीच्या अजेंड्यात बसतं का, हे शहांनी शिंदेंना विचारायला हवं। इम्तियाज जलील यांचा शिंदेंवर निशाणा। शिंदेंचा 2 दिवसांआधी दिल्ली दौरा, गृहमंत्री शहांसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची घेतली भेट। तर मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंनी पक्ष भाजपात विलीन करण्याचीही तयारी दर्शवली। राऊतांचा स्फोटक दावा।